बोला सर, 2 दिवसापासून व्यापाऱ्यांचा त्यांच्या मागणीसाठी संप बंद सुरू आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? 2 दिवसांपासून संभाजीनगर औरंगाबाद येथील फळे भाजीपाला मार्केट असेल, अन्नधान्य मार्केट असेल, हे जे बंद पुकारण्यात आलेलं आहे, यासाठी मूळ मुद्दा असा आहे की 90 साली हे मार्केट मोठ्या प्रमाणात पुढच्या 100 वर्षाचं दूरदृष्टी ठेवून त्यावेळेचे आमचे जुने सभापती व संचालक मंडळांनी येथे मोठे रोड, मोठे शौचालय, कोंडवाडे, पार्किंगच्या जागा अशा सर्व सुविधा सोडून हा प्लॅन त्यावेळेसचा सुरू केलेला होता. परंतु हे आताचं जे संचालक मंडळ आहे, एवढी मोठी संख्याबळ वाढल्यानंतरसुद्धा ज्या सोडलेल्या पार्किंगच्या जागा आहे तिथे दुकानं बनवत आहे, ज्या ग्रीन झोनच्या जागा आहेत तिथे दुकानं बनवत आहे, कोंडवाडा तोडून तिथे दुकानं बनवत, संडास बाथरूम तोडून तिथे दुकानं बनवून ते संडास बाथरूम दुसरीकडे नेत आहे. आणि जी जागा गाडी वळण्यासाठी, मोठ्या गाड्या 40-40 टनाच्या पार्क होण्यासाठी वळायला लागणारी जागा आहे तिथे दुकानं बनवत आहे. परंतु दुकानं बनवायला आणि हॉस्टेल बनवायला व्यापाऱ्यांचा काही विरोध नाही आहे, परंतु निर्विवाद जागेमध्ये विद्यार्थ्यांचं हॉस्टेल झालं पाहिजे. कारण व्यापारीसुद्धा त्या हॉस्टेलच्या ज्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बनत आहेत त्यांचे आईवडील इथे त्यांचा भाजीपाला, त्यांचं अन्नधान्य विकायला आणत आहे. व्यापारी त्यांच्याकडून 2 पैसे कमवत आहे म्हणून त्यांचा हॉस्टेलला विरोध नाही आहे. परंतु ह्या गोष्टीचं ह्या गोष्टीला 2020पासून व्यापारी मंडळींनी याबद्दलचं पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांना वेळोवेळी निवेदन किंवा सांगण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं होतं. सहकार महर्षी हरिभाऊ बागडे नानांनी सुद्धा सांगितलं की व्यापाऱ्यांचं हित बघून मोठ्या ट्रक येथील वाळायला जागा ठेवा, आणि त्यांनी त्या जागेचं उद्घाटनसुद्धा त्यावेळेस केलं नाही आहे. त्याचं कारणच त्यांना काहीतरी कळालं असेल म्हणून त्यांनी त्यावेळेस उद्घाटन केलं नाही. त्यामुळे त्या जागेचं आता यांनी जबरदस्तीने बांधकाम सुरू करत आहे, म्हणून व्यापाऱ्यांनी त्याला आता बांधकाम सुरू झाल्यावर अगोदरपासूनच विरोध केलेला आहे, परंतु आतासुद्धा त्याला आता थांबवत आहे. असा एक आरोप केला जातो का इथं जे बंदमध्ये व्यापारी सहभागी आहे हे काही मोजकेच आहे, परंतु बाहेरचे लोक ज्याचं लायसन नाही, ज्याचे दुकान नाही ते, आणि विशेषतः MIM याच्या पाठीमागे, तर याच्याकडे कसं बघतात? अहो, पत्रकार मंडळी म्हणणं त्यांच्या म्हणण्याला ध्यान सोडून तुम्ही स्वतः इथं हिंडून फिरून बघा. सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाचे व्यापाऱ्याला काही जातपात नसते. व्यापारी इथं मोंड्यात मुसलमान व्यापारी आहे, हिंदू व्यापारी आहे, ख्रिश्चन आहे, सरदारजी आहे, सगळ्या जाती धर्माचे इथं व्यापारी आहे. आणि शेतकरीसुद्धा सगळ्या जाती धर्माचे येतात. एकमेकाला एकोप्याने गेल्या 50 वर्षापासून मार्केट कमिटी स्थापन आहे, तेव्हापासून ही मार्केट कमिटी चाललेली आहे. हे सगळं एकत्र चालतात. यांचं चुकीच्या होणारा कारभार लपवण्यासाठी मार्केट कमिटी ही व्यवस्थितरित्या चालता येत नाही. महापालिका याला 13 दिवस सील ठोकून गेली. इथे होणारे भ्रष्टाचार सगळ्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला सांगितलेलं गेल्या 2-3 दिवसांनी सांगताय की व्यापारी, माझ्या अगोदर मी बाहेरगावी होतो, आजच आलो, तर त्यांनी सांगितलं 500 रुपयाचा प्लॉट पर स्क्वेअर फीटचा किंवा दुकानं त्यांना 3-3 हजार रुपयांनी दिल्या जाऊ लागले. हे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार कशासाठी चाललेला आहे? आणि पैशाशिवाय यांना, भ्रष्टाचार करण्याशिवाय यांना ना शेतकऱ्याचं हित दिसत आहे, ना व्यापाऱ्याचं हित दिसत आहे, ना शहरातील नागरिकांचं हित दिसत आहे. कारण हा व्यापार व्यवसाय ह्या नागरिकांच्या भरोश्यावर, जीवनावर चालणारा आहे आणि यांना फक्त स्वतःच्या पैशाचं पडलेलं आहे. यांचं कोणासाठी हे करताय आणि किती पैसे खाणार आहे, किती यांना लागतं आहे हेच कळेना गेलेले आहे. म्हणून हे संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे आणि इथे प्रशासक नियुक्त केला पाहिजे. पारदर्शकी भाजप सरकार आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. आधी आता इथं मार्केट कमिटीसुद्धा भाजपच्या ताब्यात आहे. परंतु हे भाजपची मंडळी जर असं करत असतील तर कसं चालायचं? व्यापाऱ्यांची पुढची भूमिका काय असणार आहे? व्यापारी मंडळीने 2 दिवसाचा कडकडीत बंद, एकजुटीने, एक दिलाने कितीतरी नुकसान होत आहे. व्यापारी दम मरू नये, त्यांना साथ देणारे रिक्षावाले असतील, हमाल असतील, ज्यांचं रोजचा उदरनिर्वाह ह्या टमालीवर आहे, ते सुद्धा साथ देत आहे. पुन्हा आज संध्याकाळपर्यंत हे एक मीटिंग घेतील आणि किती तीव्र आंदोलन करायचं आहे, किती तीव्र हे करायचं आहे हे आज दिशा ठरल. सर्व व्यापारी एकत्र मिसळून ते जे म्हणतात की याच्यामागं हे त्याच्या मागं ते, मागं पुढं काय, व्यापाऱ्याला स्वतःचं कळत नाही का? व्यापारी काय इतके थोडीच अज्ञान आहे? नाहीतर व्यापारी बऱ्याचदा भाजप समजतं आमच्या दावणीला बांधलेला आहे. तसं झालं का? मग आज दिसू लागलं का तुम्हाला? तसं
जेव्हा त्यांच्या स्वतःच्या जीवावर आलं कसं काय राहणार आहे? ते काही नसतं. सगळे व्यापारी आपल्या मागण्यासाठी, होणाऱ्या अन्यायासाठी आणि चुकीचा चाललेला भ्रष्टाचारी कारभार, येथील संचालक मंडळाच्या कारभाराला वाईटून छोट्या छोट्या गोष्टीसाठी कुठे पण पैसे याला त्रासाला कंटाळून या व्यापाऱ्यांनी हा बंद ठेवलेला आहे. आणि ताबडतोब हे कोर्टात सुद्धा गेलेलं आहे. कधी व्यापारी कोर्टात जाताना दिसलेत का? PI दाखल झालेला आहे. किती या संचालक मंडळाची नामुष्की आहे. पारदर्शकी सरकार चालवत असताना अशी जर मार्केट कमिटी चालत राहिली, काय म्हणावं लागेल या गोष्टीला?